एसटीतून आरक्षण मिळावं म्हणून परभणी जिल्ह्यातील सर्व बंजारा समाजाच्या युवा कार्यकर्ते, ज्येष्ठगण, माझ्या माता भगिनीच्या वतीनं या ठिकाणी महामोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। शासनाला आम्ही सांगू इच्छितो की बाबा, हैदराबाद गॅजेटमध्ये बंजारा समाजाचा लमानी म्हणून उल्लेख आहे, बंजारा म्हणून उल्लेख आहे, त्यामुळे शासनाला कसल्याही प्रकारचं काही असं अवघड जाणार नाही आणि निश्चितच आम्हाला शासन आरक्षण देईल हे आम्हाला 100% ग्वाही आहे। पण महाराष्ट्रातून आगळा वेगळा मोर्चा राहील हा, महाराष्ट्रातला लक्ष वेधणारा मोर्चा राहील हा। तमाम या ठिकाणी आमच्या माता भगिनी वेशभूषेमध्ये येणार आहेत, त्याच्यामुळे सर्व तालुक्यातील सर्व कार्यकर्ते, सर्व युवागण, सर्व युवा पिढी पूर्ण कामाला लागलेली आहे। आणि ज्येष्ठगण म्हणून या ठिकाणी आमचे बाबूरावजी पवार साहेब, आमचे प्राध्यापक बबनरावजी पवार साहेब या ठिकाणी जिल्ह्यावर नेतृत्व या ठिकाणी करायलेत, त्यांचं मनापासून आम्ही त्यांचं कौतुक मानतोय। आणि निश्चितच हा आगळा वेगळा मोर्चा राहील, मोर्चा हा शांततामय राहील, त्याच्याला कुठेही या परभणी जिल्ह्याला, शहराला कुठं गालबोट लागणार नाही, ही दखल आमची पूर्ण युवा पिढी घेते। येईल त्या 7 तारखेला परभणी जिल्ह्यातून बंजारा समाजाचा हा महामोर्चा निघणार आहे। महाराष्ट्रातून हा 40 मोर्चा आमचे झालेले आहे। एसटी आरक्षणासाठी हा 41वा मोर्चा आहे। हा मोर्चा आम्ही हैदराबाद गॅजेटमध्ये आमच्या एसटीमध्ये आम्हाला आरक्षण भेटावं म्हणून आम्ही हा मोर्चा शांततेपणे आम्ही जिंतूर रोड ते नारायण चाळ आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकणार आहे। शहरामध्ये बंजारा समाजाचा हैदराबाद गॅजेटनुसार अनुसूचित जमातीमध्ये समावेश व्हावा यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। या बैठकीसाठी परभणी जिल्ह्यातल्या तमाम बंजारा समाजातून जे सन्मान्य प्रतिष्ठित व्यक्ती आलेले आहेत, त्याच्यामध्ये की चंद्रकांतजी राठोड साहेब, माजी नगराध्यक्ष बाबूरावजी पवार साहेब, ॲडव्होकेट विनोदजी, त्याच्याबरोबर पांडुरंग राठोड, सुधाकर जाधव, त्याचबरोबर आमचे कैलास चव्हाण, राजेश राठोड, आमचं शुभम आणि ओव्हरऑल सगळे एक 100 लोक कार्यकर्ते इथे जमा झालेले आहेत। आणि 7 तारखेला बंजारा समाजाचा महामोर्चाचं नियोजन करण्यात आलं।